तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तडकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठलो आणि उठल्या मला जात होते का भाऊसोबत थोडंसं गाडी आणाले. मग त्यांच्यासोबत गेलो गाडी आणाले. मग तिथून घेतली गाडी. गाडी घेऊन झाल्याच्या बाद मग आलो घरी. घरी आल्याच्या बाद मस्तपैकी लावली पार्किंगमध्ये आपल्या शेडमध्ये. आणि ते झाल्याच्या बाद मला जात होतं कॉलेजला. मग का मी सगळ्यात पहिले केलं जेवण आणि मग जेवण करून झाल्याच्या बाद मग का कॉलेजची बॅग पॅक केली. घेतली आपल्या गाडीची चावी आणि निघालो मग कॉलेजला. 5 minutes later. त्याच्या बाद का थोड्याच वेळात पोहोचलो मी कॉलेजला आल्याच्या बाद मग का कोणीच याच होतं कारण आज थोडा लवकर आलो होतो. मग का त्याच्या बाद मस्तपैकी कॉलेजमध्ये गेल्या मस्तपैकी क्लास टेस्ट दिली. क्लास टेस्ट देऊन झाल्याच्या बाद मग निघालो पुन्हा कॉलेजच्या बाहेर येतच नाही. तर मग का मस्तपैकी चालू होता यश भाऊने घेत होता मस्तपैकी मामाचा फोटोशूट. मग मामाचा फोटोशूट पाहून झाल्याच्या बाद मग मी निघालो पार्किंगकडं. आणि पार्किंगकडं निघून झाल्याच्या बाद मग घेतली आपल्या गाडीची चावी आणि निघालो तसंच मग घराच्या रस्त्यानं. घरी जाता जाता मग आपल्या यामामध्ये वाटत होतं पेट्रोल कमी. तर मग आलो डायरेक्ट पेट्रोल पंपवर. तिथं भरलं मग पेट्रोल भरता मग दिसली पेट्रोलची खुलीवाली मशीन. ते वाली पाहिली आणि ते पाहून झाल्याच्या बाद मग पुन्हा निघालो घरी. आणि घरी आल्या मग का मस्तपैकी कॉलेजचे कपडे बदलवले. कपडे बदलून झाल्यानंतर वाजवते 12:20. आणि मग का त्याच्या बाद आलो मग आपल्या शेडमध्ये लावलेल्या गाडीपाशी आल्याला सगळ्यात पहिले खुला होता कार्बोरेटर. मग का सगळ्यात पहिले काढलं गाडीचं साईडवाला टप्पर. आणि टप्पर काढून झाल्याच्या बाद मग खोलली सीट. आणि सीट खोलून होत नाही तर मग आले प्रज्वल त्याचा घेतला इंट्रोडक्शन. कोणत्या कॉलेजमध्ये रे भाऊ तुम्ही? न्यू इंग्लिशमधून आला. आणि इकडं लक्कीचं इथं फ्युचर पुरा ब्राईट आहे वा. अबे तोडशीन का? मग काढले मग गाडीचे टपरं. प्रज्वलचा इंट्रोडक्शन घेऊन झाल्या जेव्हा मग आपल्या जी बाईक होती त्यामध्ये होतं ऑइल कमी. तर मग का जे काळावाला ऑइल होतं ते केलं मस्तपैकी रिफिल. कारण आपल्याला नवीन ऑइलचे पैसे नव्हते. तर मग का ऑइल रिफिल करून झाल्याच्या बाद मग मस्तपैकी लावलं टाईट झाकण त्याचं. आणि झाकण लावून झाल्याच्या बाद मग खोलायचं होतं एअर फिल्टर. आणि एअर फिल्टर द्यायला लागतील खोलावे. आणि मग तिथं आलं सौम्य सरकार 790. ते तर भाऊ मस्त सिंहासनावरच बसले होते, सगळा महाराजाच होतो. आणि मग ते झाल्याच्या बाद फायनली आपले 1-2 घंटे लागले आणि फायनल कसे करून काढलं मग कार्बोरेटर निघून झाल्याच्या बाद मग त्याला करायचं मस्तपैकी क्लीन. मग त्याची केली मस्तपैकी क्लीन करायची मस्तपैकी प्रोसिजर चालू. A few moments later. कार्बोरेटर खोलून झाल्याच्या बाद मग करायचं मस्तपैकी साफ. तर मग जे टंकीत पेट्रोल होतं ते पूर्ण टाकलं मग कार्बोरेटरवर. कारण मस्तपैकी चांगलं साफ करायचं कार्बोरेटर. ते टंकीमधलं पेट्रोल टाकून झाल्याच्या बाद मस्तपैकी असं कार्बोरेटर केलं साफ. हे बघू शकता मस्तपैकी असं कार्बोरेटर क्लीन केलं. आणि कार्बोरेटर क्लीन करून झाल्याच्या बाद मग केली त्याची पुन्हा एक वेळा फिटिंगची प्रोसेस चालू. फायनली मग झालं मस्तपैकी असं कार्बोरेटर क्लीन. ते बघू शकता एकदम असं नवीनसारखं चमकू राहिलं होतं कार्बोरेटर. आणि मग कार्बोरेटर साफ तर करून झालं तर मग करायचं त्याला मस्तपैकी फिट. मग काय आलो कार्बोरेटर जिथं फिट करायला लागतं तिथं घेतलं मस्तपैकी आणि लावून पाहिलं मग कार्बोरेटर. आणि मग मस्तपैकी असं कार्बोरेटर केलं फिट. आणि कार्बोरेटर फिट करून झाल्याच्या बाद मग घेतली भाऊ मग जनरेटरची टंकी. का आपली टंकी तर काढून होती आणि जंगी पकडून होता. आणि ते लावली मस्तपैकी कार्बोरेटरच्या नळीले. आणि ते नळी लावून झाल्याच्या बाद मग केलं मी की का मारणं गाडीले चालू. कारण चालू होते का नाही होत म्हणून. Five minutes later. 2 hours later.
2,000 years later. गाडी एकदा काही चालू झालीच होती. मग डायरेक्ट घेतलं पेट्रोल आणि टाकलं डायरेक्ट कार्बोरेटरमध्येच. कारण कार्बोरेटरमध्ये टाकल्यास काही पेट्रोल येत नसेल म्हणून. मग पुन्हा मारायला गेलो किक, तर किकच झाली बहीण मामी लॉक. माहीत नाही पुरा उभाही झालो तरी काही किक लागेच नाही. मग कशी तरी किक झाली फ्री आणि मग लक्की भाऊले दिली. मग डायरेक्ट गाडीले किक मारायला. फायनल झाली आमची गाडी चालू. हे बघू शकता लक्क्या भाऊ चालू राहिला. कसं चाललं बे? मेरी जान. गाडी चालू झाल्याच्या बाद मग का म्हणे लक्की म्हणे मला पार्टीच पाहिजे म्हणे. मग का आलो महिलाश्रमले आणि महिलाश्रमले आल्याच्या बाद A few moments later. तिथून घेतली मग मस्तपैकीची कॅम्पा आणि पाण्याची बॉटल थंडीगार. आणि मग का घरी आलो आणि घरी आलेल्या मस्तपैकी शेडमध्ये घेतले 3 ग्लास आणि 3 ग्लास घेतल्याच्या बाद मग का मी घेतली मस्तपैकी अशी कॅम्पा आणि मस्तपैकी ग्लासमेट टाकून मी करण भाऊ आणि लक्की तिघाने पेली मग मस्तपैकी कॅम्पा थंडी थंडी. आणि कॅम्पा पिऊन झाल्याच्या बाद मग मी मारली किक आणि केली एक वेळा गाडी चालू. गाडी चालू करून झाल्याच्या बाद मग पाहिला मीटर पण चालू होता. आणि मीटर पाहून झाल्याच्या बाद मग आज मला तर गाडी चालू आणि काम करून झाला तर उशीर. तर मम्मीने नेला मग आज माया बदली बकऱ्या. आणि बकऱ्या नेऊन झाल्याच्या बाद मग घरी आलो तर पाहत होतं 6:15 वाजले होते. तर मग का मी मस्तपैकी केलं आल्याला घरी आल्याला जेवण झाल्यानंतर मग का पुन्हा करायचं होतं मस्तपैकी गाडीचं काम. तर मग का पुन्हा खोलली मग एक वेळा गाडी. आणि गाडी खोलल्यानंतर त्याचे मग A to Z पूर्ण कायचे टपरं. सगळ्यात पहिले काढली गाडीची टंकी. तर येऊ शकता त्याचा टंकीचं फ्यूल सेन्सर. आणि फ्यूल सेन्सर काढून झाल्याच्या बाद त्याच्यानंतर त्याचं टंकीचं झाकण, त्याच्यानंतर ते फ्यूल कॉक. आणि फ्यूल कॉक काढून जायच्या बाद त्याच्या मागचे मग असे सगळे माझे टपरं काढणं आणि सनी आणि माझ्या भावानं काढणं चालू केलं. आणि ते टपरं काढून झाल्याच्या बाद मग काय जे हेडलाईट होतं त्याचं जे कवर होतं ते मला करायचे ते क्लॅम्प ॲडजस्ट. तर हे बघू शकता मग मी आणि माझ्या भावाने केली पकडून मस्तपैकी क्लॅम्प ॲडजस्ट करून झाल्याच्या बाद मग पूर्ण गाडीचे टपरं काढून झाले ते आता तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता. तर मित्रांनो हे बघू शकता आता पूर्ण गाडीचे A to Z टपरं काढून झाले. आणि आता तुम्हाला पूर्ण गाडी फिरून दाखवतो की कसं कुठून A to Z टपरं काढले. हे शकता बॅटरीपासून तर फक्त जे समोरचं चक्क्याचं ते कवर सोडून सगळे टपरं काढले. तर आता हे बघू शकता या पूर्ण गाडीचे टपरं जसं की सीट, हेडलाईट कवर, फ्यूल टँकचे कवर. आणि हे राहिला फायनली आपल्या गाडीचं स्पीडोमीटर. हे गाडीचे A to Z टपरं काढून झाल्याच्या बाद मग माझ्या भावानं मारला डिझेल घेऊन मस्तपैकी इंजनवर स्प्रे. आणि स्प्रे मारून झाल्यानंतर मग केली पाण्याची मशीन चालू. आणि सगळ्यात पहिले टंकीमध्ये भरलं असं डचचं पाणी. कारण टंकीमध्ये लागून होता पूर्ण जंग तो करायचा होता क्लीन. आणि टंकीमध्ये पाणी भरून झाल्यानंतर तिच्या हातोहात मग का केलं गाडी धुणं चालू. इकडून तर धू. गाडीला पाणी मारून झाल्यानंतर मग लावली माझ्या भावानं गाडीला शॅम्पू. गाडी धुणंच चालू होते. मग आले होते सनी सरकार. मग सनी सरकार पुरी सरकार हलू शकते. तर मग का तेले दिली टंकी हलवाले कारण टंकी मस्त हलू शकते तो. तर मग त्यानं मस्तपैकी अशी टंकी हलवली आणि उचलू मग मस्तपैकी धुतली. आणि ते धुवून झाल्याच्या बाद सौम्य सरकारची टंकी धुवून झाल्याच्या बाद मस्तपैकी आपली गाडी पण धुवून झाली होती. तर हे बघू शकता अशी मस्तपैकी गाडी धुवून झाली होती. आणि मग आता पूर्ण टपरं पण आणि टंकी बंकी सब धुवून झालं. तुम्हाला आता दाखवतो हे बघू शकता हे आपल्या गाडीची टंकी मस्तपैकी सौम्य सरकारनं धुतलेली. आणि सोबतच आता तुम्हाला टप्पर पण दाखवतो. तर हे बघू शकता पूर्ण टप्पर माझ्या भावानं मस्तपैकी धुतलं आहे. त्या मागचं मग टेल लाईटचं कवर. आणि मग टेल लाईटचं कवर झाल्याच्या बाद मग करायचं मला स्पीडोमीटर ठीक कारण त्याचा काटा थोडासा तिरचा होता. तर मग आम्ही घेतलं स्पीडोमीटर आणि मग त्याला मस्तपैकी खोललं. आणि खोलून झाल्याच्या बाद त्याचा केला काटा सेट. आणि 2 hours later. काटा सेट करून जायच्या बाद मग का गाडीचे टपरं फिट करायला लागले 2 घंटे कारण तावा लयच खोलले होते आणि लावता वेळेस बहुत तकलीफ झाली. आणि लगभग 2 वाजलेच होते टपरं फिट करता.
आणि मग काय अजून टप्पर फिट करता करता एक आली होती प्रॉब्लेम. खालचे जे नट होते ते काही ॲडजस्ट होतच नव्हते, कारण मगाची क्लॅम्प ॲडजस्ट केली होती तर. आणि मग का त्या माझ्या गाडीचं काम चालूच होते. मग तिथं आले करण भाऊ, मस्तपैकी कॅटसन आले होते आणि लकी भाऊ पण आले होते. आणि मग का ते आले त्यांना आले होते कॅटसन गुलाबजामुन. मग का मस्तपैकी गुलाबजामुन खाल्ले. आणि मग लकी भाऊनं मग का माझी जी सकाळी कॅम्पा उरलेली ते काढले मस्तपैकी ग्लासमध्ये. आणि मग का कॅम्पा मस्तपैकी काढून झाल्याच्या बाद मग का लकीले आणि आम्ही मस्तपैकी तिघानं केली कॅम्पा एन्जॉय. आणि कॅम्पा एन्जॉय करून झाल्याच्या बाद टाईम पाहिलं 2:51 झाले होते. तर मग का सगळी गाडी तर आपली फिट करून झालीच होती. मग त्यानंतर मस्तपैकी कॅम्पा तिघानं पिऊन झाल्यानंतर मग टाईम पाहिला तर 3:06. मग का आता लकीला म्हटलं आता एवढं झालं आहे गाडीचं काम, तर एक चक्कर मारून येऊ म्हटलं मस्तपैकी गाडीचा. मग का गाडी चालू करायची घेतला मस्तपैकी पेट्रोल आणि टाकलं सिरींजमध्ये. आणि मग का फळबळ मारणं केलं की का चालू. मग का मस्तपैकी असा गाडीचा सन्नापैकी असा चक्कर मारून झाल्याच्या बाद मग का लक्की भाऊ गेला आपल्या घरी. आणि मग का घरी गेल्याच्या बाद मी पण आलो माझ्या घरी. आणि घरात आल्याच्या बाद मग मला लागली बहुत चमके भूक, कारण सकाळपासून काम चालूच आहे आणि काम करू लागले चमके भूक. तर मग मम्मीने बनवतो मस्तपैकी पन्हा आणि पराठे. मस्तपैकी पन्हा आणि पराठे खाल्ले. आणि पराठे खाऊन झाल्याच्या बाद मस्तपैकी मला झोप, काय खूप टाईम झाला होता, 3:30-4 वाजले. आता मिळूया आपला अशाच एकदा येणारा तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत